भारतीय लोकशाहीचा सर्वोच्च ग्रंथ, अशा पवित्र ग्रंथ म्हणून ज्याला आम्ही मानतो, त्या संविधानाची विडंबना झाली, संविधानाची अवहेलना केल्या गेली. वेळीच जर शासनाने कारवाई केली असती तर आज या उद्रेकाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं. संविधानाचं पावित्र्य जपणं हे सरकारचं काम आहे आणि उचित कारवाईची अपेक्षा सुद्धा सरकारकडून आहे. मी सरकारला आवाहन करतोय की त्वरित या संविधानाची अवहेलना करणाऱ्या, विडंबना करणाऱ्यांवर आणि संविधान प्रेमी जनतेच्या भावनांना ठेच पोहोचवणाऱ्यावर त्वरित कारवाई करा. त्याबरोबरच मी संविधान प्रेमी जनतेला आवाहन करतोय की आपणही थोडी शांतता बाळगा. सरकारने त्वरित पावलं उचलावी आणि कारवाई करावी अशी आमची सरकारकडून अपेक्षा आहे, सरकारकडे मागणी आहे. आणि ही परिस्थिती त्वरित जे काही परभणीमध्ये आता निर्माण झालेली आहे त्यामध्ये संविधान प्रेमी जनतेने शांतता आणि संयम बाळगावा, संविधान प्रेमी बांधवांना नम्रपणे विनंती आहे.